काय बाई एवढे मोठे चक्कू चक्कू एवढे कुठून भेटले मग तुम्हाला? लय सस्ते होते का? हो स्वस्ते. तर ती वाटणं चालू होती. मग आणले म्हणलं द्या खायला भरून. काय बाई आहे. अहो आता आशा येलाय लेकरं येलायत म्हणलं लेकराईले काही फळं न्याव तर म्हणलं मग काय घ्याव तर चक्कू बरं वाटला. ती शेपण गिफ्ट बाबा भल कसं बुदळा महाग आहे नी. अन काही साजरं नव्हतं. पार्क लाईन लाईन होती मोठे होते साजरे मस्त लाल लाल. म्हणलं हे केवढ्याची तो कायचा काहीच भाव सांगितो म्हणलं सोड पिच्चा राहू देतो आहे तो जोडच. चक्कूवाला दिसला मग चक्कू घेतली. असं का? आपण लय आणले नाही पाव पाव भर आण लागत होते. अहो चिकटल्या बोळ्याचे एवढे जणायले पाव भर कोणाच्या तोंडाला लावतो व? हा? आणि लेकर कुठे गेल्या पोरी बाहेर गेल्या वाटते. हा आता ते काय लाईनाचे लेकर आले मामाच्या घरून मग गेले आता ती घेऊन राहिले असतील. आला का हा बरं झालं. मी वाटच पायात जाऊ ना. मले म्हणे ना आबा मी बस जातो न येतो. गमत नाही त्याले मामाच्या अंग. गमत नाही काय त्याले. घरी गमते त्याले मले म्हणे आबा मी तुमच्या जवळच राहतो म्हणे. मी आणलं नाही रे बापा जाय म्हणलं तिकडला आबा आजी मामा यात काढत असते म्हणलं बाबू जाय. आला का येतेच मग आता आला की त्याला देतो चक्कू. हो आला की देणार नाही का माहिती दिन नाही तर काय तर मला वाटते ते मोठी नाही घरी नाही दिसली नाही मला. काय मला माहित आहे का. गेली असतील कुठे नाही तर असतील घरी. त्या जा लागत होतो नाही तर म्हण लागत होतो सांगा लागत होतो. आशा आली पाव लेकरं आली. तिला का माहित होते काय तिले माहित काय होणार आहे. तिले का माहित की आले म्हणून. सांगू नका सगळ्या गावच्या खबरा ठेवते आणि अति कोण आलं तिला माहित नाही होत. माहित झालं तर येत नाही तुमची मोठी सून. मग तर मुद्दा म्हणून येणार नाही तिला वाटते चहा प्यायला नाही लागेल मा बहिणले तिच्या घरचा साखऱ्या बाया नाही जाईल म्हणून येत नाही. नाही तर काका तिला माहित नाही होत काय. हिंगलास मैच्या पिंगलास मैच्या गोष्टी माहित होतात तिले. कोणाच्या घरी कोण आलं कोणाच्या घरून कोण गेलं काय झालं काय नाही सगळ्या गावची खबर बात तिच्या जवळ असते. तिले माहित नाही भल्ले सुनीच्या झाक झाक न खाता का चक्को. नाही जाऊ दे. आशा काय करून राहिली आशा. ते धुन राहिली. 2 दिवसासाठी आली तिली धंदा करायला लावतो तू कशी बहीण आहेस हो तू. मोठी धाटी बहीण आहेस ना. लाईनी बहीण आली 2 दिवसासाठी बिचारी तर तिले धंदा करायला लावतो. तू काय करतो. हो ना बापू पाय ना पा कशी आहे बाई माझा वायला तरी बाई माई कदर येते. माझ्या बहीणपेक्षा माझा वाई साजरा आहे बाई. हो माय बाई तो जवळ लय साजरा हो मा पुढे साजरा. पाय ना तिला कदर आली तुई म्हणतात काय करू राहिली म्हणलं धुन राहिली तर मला म्हणतात तिला धुवायला लावतो काय. म्हणा ऐकूनच राहिली ना मी म्हणून तर म्हणलं मा बहीणपेक्षा माझा वय लय साजरा आहे. काय आणलं बाजारातून काय मला भातकर गीतकर नाही आणलं का. भातक खात का तू बाजारातलं. म्या म्हणलं बापा तू खाशील नाही बाजारातलं भातक. आमच्या बाजारातलं लय साजरं भेटते. लय मस्त देते तू भातक लेख. म्या मुद्दा म्हणून आणलं लेख मला वाटलं तुम्ही खासान ना बा शहरातले मोठे लोक तुम्ही ते पाकिटचं खाता. ते खुल्लं खासान ना म्हणलं म्हणून आणलं नाही व बाई. हे चक्कू आणली ना पाय चक्कू साजरी होती. मग आणले मग. ना चिक्कू तर आणले बाप्पू तुम्ही पण ते बाजारातलं भातक आहे ना त्याची मजा नाही येत. किती काही पॉकेटचं खाल्लं हल्दीरामचं खाल्लं बालाजीचं खाल्लं अमक्याचं खाल्लं ढमक्याचं खाल्लं ते चवच नाही. जे आठवडी बाजारात भातक भेटते की नाही त्या पेपरात बांधून ते न्यारच लागते. सांग व, काय जीवा काय जी तुम्ही जा बरं अजून काही बाजाराचा टाइम झाला नाही. जा बरं आणा बरं मग भातक मा बहिणीला आवडते ना. आणा आणा जी हे बा 6 किलो भर आणा. अहो बाई काही बोलते का आता काल धाडतो पाहुणेले गंमत करून राहिली मी. राहू द्या आता नाही नाही जातात ते जाऊ आणा ना वा. आता हाय ते अनास करणार ना. आज आता शनिवारचा बाजार बरोबर त्या दिवशी हाय ती आपल्या गावच्या बाजाराच्या दिवशी घरी नाही तर का आले माई बहीण येते लगे एवढा योगायोग येते का लगे की आता तिला वाटतं खा वाटते तर आणा ना जा. तशी का आले भेटते लय मागाचं खाते ते पण ती नाही भेटत ना. नाही नाही जावं जा घेऊन ये. एवढा योगायोग आला हाय ती लागे माई बहीण हजरन लागे आणत ना का तिला आता आणा ना तिला आवडते ना. अव त्याले सैन नाही होणार. बाजारातलं भातक ते लेकरं पोरी ते बिमार पडतील. तिच्या पोरीला काय सवय आहे ते महागाचं खातात बापा. मोठ्या कंपनीचं काय म्हणतात त्याले ते साजरं पॅकेटचं
हे पोचणार आहे का त्या पोरीले? काही नाही पोचते गिसते समजा. जा ना. हा आणा एवढं आता माझी बहीण योगायोगानं आहे तर. का लय लाख मुलाची गोट मागून राहिली का ते तुम्हाला? जा 50 रुपये पावाचा भात का 10 रुपये पावान भेटते बाजारात. जा घेऊन या. हिचा मावसाच बसेल आहे बाजारात. भात केले 10 रुपये पावानं. आणतो आशा थांब. सांगू माय बाई. बापू मी येऊ का? चालत का बाजारा? चाल चाल बापा. राहू द्या ऊन आहे. का हो बाई बाजाराच्या दिवशी किती मजा येत जाय बाई. आपण लहान होतो तर ते लाल कांडीवाला उन्हाळ्यात असं जाय बाजारात. पोंगे ते भातक ते शंकरपाळे साखरेची याद येते बाई तुले. हा ते बाजारातच भेटत जायत का? बाजाराच्या दिवशी काय वे हरी बाबा बाजारात गेले की काय आणतात काय नाही इतकुशा पुळीत ते भात का आणत जात बाबा बांधून. त्याचीच लय न बाई. ते दिसच न्यारे होते बाई. ते दिसच लय न्यारे होते. बाबा काय करून राहिले? बसला तिकडे उन्हाशे. बाबा ये ना अंदर. दे आवाज चक्कू खा म्हणा. अहो काय बाई चक्कू लावलं चिक्कू. मला चक्कूच येते माय बाई. जा ते मला नको शिकू. दे बाबाला आवाज खा म्हणा एखादा. आणि पुरीला आवाज दे बरं. श्रावणी पिंकी मला वाटते तिकडे महेशच्या घरी गेले का पाय बरं. किती वेळची बसलेली आहे मी इथं पण कुणाचं लक्ष नाही. कोणी आलं नाही मला विचारायला की मंदा तू काय करून राहिली. आता ना जातच नाही मी आवाज दिल्याशिवाय. इथेच बसते बघतेच घरच्या लोकांना कधी माझी आठवण येते ते. चांगल्या मस्त गप्पा करून राहिल्या ना. काहीतरी खाऊन राहिले. असं नाही की मंदा कुठं गेली ये ग मंदा का काहीच नाही. ही मम्मी पण तशीच आहे आणि ते सुनंदा ताई पण तशीच आहे. आता तर काय रावी आली ना आता रश्मीच चालू आहे. जसं काही रश्मी खूपच काहीतरी कुठून आली काय माहिती. एवढं तर बाई एवढा तर तिचा ताल आहे बापरे. 10-15 जण तर तिला आसपासच पाहिजात. रश्मी रश्मी रश्मी. अरे बापा रे ह्या पायऱ्या चढल्या की भल कसा टोंगाया दुखते बाई. माय बाई कधी हा का? हो मला बोलवायला आला का तुम्ही? येऊनच राहिली होती मी खाली. नाही बनायला नाही आले मी. ते वदर मग हे काय म्हणता ना तुम्ही गोधड्या म्हणता. आम्ही वाकया म्हणतो. ते धुतल्या त्या भाऊ घालेल्या आहेत ती काढायलाच आली. बस ना बरी हवेशीर बसल्या. पण खाली ती एसी चालू आहे तर ती बसा लागत होतं. थंडगार आहे ती. अति जरी हवा आहे पण हे गरमच आहे ना हवा. म्हणजे मला बोलवायला नाही आल्या. काय म्हणलं? काही नाही म्हटलं. मला वाटलं बोलवायला झाले का मला. अरे बापा हे घर बाई जितके मजली असले तितके जी पायऱ्या चढा लागतात माय बाई. त्या पायऱ्या चढून उतरूच माई बांधून हन्नास येते बाई. अरे दारात टाका तिकडे तर जमती नाही माय. वदर नेऊन टाका लागते. वदर नेऊन टाका. रस्त्याचा धुळला येते रस्त्याचं ढांक होते. वदर येता जाताच ना कंबळले जाते पाय जातात बाई. काय ऊन आहे हो माय बाई. पहा ना बाई किती पाय जातात. ऊन भल कसं तपलं बाई. लय ऊन तपलं. हो ऊन तापले तर का मी जाऊ सांगेले तापू नको म्हणून. बघा माझी तर कोणाला काही आठवण येत नाही. ह्या खाली काय करून राहिल्या सर्वजणी? काय माय वाहिले नाही तू माय बाई. पिढ्या नाहीत का बाई ना. पिढ्या नाहीत वाटते बाई. साजरं पिऊन काळा लागत होतो. साजरं वायत होतो इतकं उन्हात. अजून डबल चक्कर मारा लागेल माय. चल माय बाई. काय म्हणलं बाई? ह्या खाली काय करून राहिल्या म्हटलं सर्वजणी. एवढा हसायचा आवाज येऊन राहिला. काय कुठल्या काय डान्स चालू आहे का? काही जोक चालू आहेत का? हास्य जत्रा भरली आहे का इथे? काय आता त्या बसल्या समजा जणी गोष्टी चालू आहेत तर काय हसतात त्याला काय. तुम्ही कोण एकल्या हाती बसल्या? चल ना खाली. समजा जणी बसल्या आहेत खाली. लेकराची मजा. लेकर एकामेकाला कशी करतात पा. नाही नको इथेच बसते मी. इकडनं छान हवा येऊन राहिली. बसा माय बाई. तुमच्या कोण डोक्याला डोकसं लावा. खाली साजरं थंडगार आहे तर ती नाही ना ती वदर येऊन बसली हे बाई. झावा खात काय म्हणा आम्हाला काय करावं लागते. मी जातो बाई खाली. हो जा बघतेस मी कुठपर्यंत मला कोणी बोलवायला येत नाही तर. संध्याकाळचा चहा केला की तर मग मला बोलवायला येतीलच ना. पाहतेच मी बोलवल्याशिवाय तर जातच नाही मी खाली. आणि मला जो बोलवायला आला ना मग सांगते मी. एवढ्या वेळ माझी आठवण नाही आली. एवढं काय करून खाल्लंय मला बोलवलं नाही ना आता कशाला बोलवलं असंच म्हणते.
किती ऊन तापून राहिलं म्हणलं बाई, पण कसं ऊन आहे माय बाई. हो ना माय बाई, ऊन तर चांगलंच तापून राहिलं. मा पोरग म्हणे त्यानं ते फोनात पाहिलं, लय ऊन तपणार आहे म्हणे. हो, लय ऊन तपणार आहे म्हणे बाई, सांगे तो. मा पोरग फोनात पाहिजे ना हो, समजा त्याला आधीच माहित होते पाणी कुई येते, ऊन कुई तपते, समजा माहित होते ना बाई. त्या फोनात सारं कळते ना, आता शिकेल आहे ना होतो, त्याच्यानं त्याला सबन कळते. त्या रोजी मी कुरड्यासाठी गहू टाकून राहिली. मग पोरग काय म्हणते, मा टाकू नको, पाणी पाणी येते 2 दिवसात पाणी येते. मी त्याला म्हणलं काही बोलता का रे, तर म्हण नाही टाकू नको वाया जाईन. बाई म्या पोराचं ऐकलो, बाई खरंच बाई दुसऱ्या दिवशी पाणी आलं. मी म्हणलं मा सांग बाई, मा पोरग किती हुशार बाई. म्या म्हणलं मा पोरासारखं हुशार म्हणजे म्या त्याने रात्री उठवलं. त्याचा बाप म्हणे काले उठवतो त्याला निजेलाय. म्हणलं नाही माय बाई, मा पोराला आधीच सांगलं होतं पाणी येते. सांग बाई किती हुशार आहे मा पोरग. बोलता हुशार, फनात कोणाला समजते. अमाय बाई फनात काय टीव्हीत काय समजायला कसं सांगतातच ना ती. तुमच्या पोराला काय सगळ्या जगाला माहित होतं, मला माहित होतं. मला तुम्ही पुसलं नाही म्हणून मी सांगलो असतं तुम्हाला की 2-3 दिवस काहीच करू नका म्हणून पाणी येते. तरी मी आपल्या अंगलोय कमी आलं, तिकडे लय आलं माय बाई. टीव्हीत पाहिलं बातमीत गारा पडला गारा. मला काना टीव्ही सांगलं होतं गारा पडतात म्हणे. मा ज्या मी तिकडे बुढीने पोराचं सांगत राहते, 150 कट्टायचं दावी नापास लयच लावते. दिवसभर मोबाईल घेऊन बसेल असते. तू मावस सासू होई का होती हो ना? हा हो हो, येलाय ना. हो तेच होय, कालच आले ना. असं का? बाई असं तू बाईची बहीण म्हणला आशा व्हा ना. हा हो. काय म्हण, कसं काय ताई, तब्येत कशी आहे? तब्येत तर तुलाच पुस्तक का बहीणची, ये ना या. राहू दे ना, काळजी बुडी बोलावं तशी. आता माय तोंडावर तोंड पडलं, दिसलीच मी तिले. आता मधी न्याय लागेल चहा प्यायले, मनाच लागेल थांबा मावशी जेवण करून जा. नाही तर गेलीच नसती मी बुडीच्या अंग 8 दिवस. तर मला माहितच नाही झालं काय व माय. ते बसली झालं सारं, चाललं झालं पुरलं असतं घरी. माय बाई, अशा मावशी काही आला हो तुम्ही? तुला का आता दिसली का मी? मला तर तू कालच दिसली होती. खरंच नाही व मावशी, मला ध्यान नाही मा कुठे दिसली. मग तुम्ही आवाज नाही दिला मला? लहान झाली मावशी तुमची. की आवाज द्यायली गीचं ध्यान नाही बा. संपण्याचं ध्यान असते, कोणाचं असते कोणाचं नसते, त्याच्यावर आशाचं ध्यान असते. तुला काय वाटते, मला का समजत नाही का? मला पाहिलं चालली गेली लगे काल. आता मोठी म्हणतो काही आल्या मावशी काही आल्या मावशी. मा पोरगं तर कालच येऊन गेलं, सांगलं नाही का त्यानं तुले? नाही ना, सांगा मी का खोटं बोलत असेल का? सांगा सांगा आते बाई. आता मला माहित असतो तर मी गेली नसते का मावशी संग बोलायली. मला नाही माहिती, चालू तू पायत बस. येव बाई ये. आता दिसली माय मला तू जाताना, म्हणून इले म्हणलं म्या. म्हणलं बाय हे तर सतूची बहीणच दिसते. काही आली वा, कसं का हाय मजेत? पोरगी आहे ना तुला एक? हो एक मुलगी आहे ना. 10वा वर्ग पास झाली माय पोरगी, 11वीत गेली आता. माय बाई मोठी झाली वा. एकाच पोरीवर का मग आता एवढी मोठी पोरगी झाली काय? दुसरं काही पोरीले भाऊ बहिणीले भाऊ पाहिजे नाही एखादा? नाही काही नाही पाहिजे, मी एकटीच पोरगी चांगली आहे. काय म्हणता, तब्येत गिब्येत चांगली आहे सगळं? समजा चांगलं, आमचं काय मा चांगलं चांगलं आहे. ते ना या घरात ये, चहा घे पे, सरबत करतो. नाही राहू द्या आता. आता बाईनं ताटच केलं जेवायले. मी श्रावणीले पिंकीले बोलवायला चालली होती, त्या पोरी जायला महेशच्या घरी. मावशी राहू दे ना आता, चला मी स्वयंपाक करतो आणि जेवण करू आपण. मला माहितच नाही ना, सांग काय करा बाई. या माणसानं मला सांगलंही नाही, तुमच्या जोडून बसले नाही, सांग काय करा या माणसाचं. असाच आहे ना बाई हा माणूस, कोणती गोट मला सांगत नाही. सांगा आता, मी सकाळून झालीस ती तुम्हाला बोलायले ना, आज पाहुणचारच केला असता ना तुम्हाला. चालल्या ना का चालल्या गेल्या माय बाई? जातो सन तरी थांबा, माघरचा पाहुणचार खाऊन जा. नाही व माय, पावला तोला पावनचारी पावला. मा बहीण स्वयंपाक केला, मी चालली जेवायला. तोला पावनचार राहू दे जो, तोला इकडे शिल्लक. फक्त दिसली की बोलत जात जाय, पावनचाराची काही गरज नाही. दिसली की बोललं की झालं, काही आल्या मावशी विचारलं की. आणि मीच कालही दिवस येतो, माई बहीण आहे म्हणून येतो, नाही तर काल येतो व तुमच्या घरी. पाहिलं आते बाई किती उपटात मा सासूचे सोय रे. माई सासू तशीच आहे आणि तिचे बहीण भाऊ समजे तसेच आहेत बाई, एकाच खाणीतले.
लयच ह्या कळ आहेत ना बाई. पाहिला आता मी चांगलं म्हणलं की नाही हा? सांगा आता कोण म्हणते का पाहुणचार करतो हे करतो. आपण आपल्या मनाचा मोठेपणा दाखवा. हे पा किती ह्या कळ आहे.